नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहिणी मॅडम, IIT कॉम्प्युटर पंढरपूर। आज आपण MSIT न्यू इरा मधील सेशन नंबर 32 पाहणार आहोत। इरा ओपन करा, रिझ्यूम करा, लँग्वेज मराठी करा, सेशन नंबर 32 ओपन करा। मध्ये लॅब आवर ओपन करा, थेरी आवर मधलं सगळं ऐका, टायपिंग सोडवा, सेल्फ पाथ लर्निंग, स्टार्ट, प्रोसीड, स्टार्ट करा। एक्सेल शीट मध्ये टेक्स्ट एंटर करण्यासाठी टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करावा लागतो, चूक। दुसरा प्रश्न, टेक्स्ट फॉन्ट साइज चेंज करण्याकरता आपण डॅश डॅश टॅब डॅश डॅश ग्रुपवर क्लिक करू। होम टॅब फॉन्ट ग्रुप, पर्याय क्रमांक 2। नेक्स्ट, टेक्स्ट अलाइनमेंट चेंज करण्यासाठी फीचर डॅश डॅश टॅबवर उपलब्ध असते, पर्याय क्रमांक 2, होम टॅब। तुम्ही तुमच्या टेक्स्टचा फॉन्ट कलर चेंज करू शकता का? हो, बरोबर, पर्याय क्रमांक 1। आणि 5वा प्रश्न, तुमच्या डॉक्युमेंटमध्ये इमेज लोगो ॲड करण्याकरता बरोबर स्टेप निवडा। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, इन्सर्ट पिक्चर। एस, गो टू होम, पुन्हा नॉलेज चेक, स्टार्ट करा। पहिला प्रश्न कार्यक्रमांच्या वेळापत्रकाबद्दल आहे, त्याचा आहे पर्याय क्रमांक 2, अकॅडमिक कॅलेंडर। दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर एक्सेलचा लोगो, एक मिनिट। दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे अकॅडमिक कॅलेंडर एक्सेल, पर्याय क्रमांक 2। तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे होम, पर्याय क्रमांक 3। चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑफिस 2019, पर्याय क्रमांक 3। आणि 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे होम, पर्याय क्रमांक 1। सबमिट, SIM, समोर एंड एक्झाम टाईप करा, कन्फर्म, ओके। तसेच जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। गाइडेड ड्युटीवर सेल्फ रिझ्यूम करा। पहिला प्रश्न आहे, डिस्प्ले करण्यात आलेल्या शीटमध्ये रो नंबर 4 कॉपी करा। होम टॅब कॉपी पेस्टचा वापर करून ती रो नंबर 20 मध्ये पेस्ट करायची। 4 नंबरची 20 मध्ये पेस्ट करायला सांगितले। एक्सेल शीट ओपन होईपर्यंत वाट पहा। रो नंबर 4 सिलेक्ट करा, कॉपी करा इथे, त्यानंतर ती 20 मध्ये पेस्ट करायची। रो नंबर 20 वरती यायचे, 20 नंबरची रो सिलेक्ट करा आणि पेस्ट वरती क्लिक करा। 6 नंबरची रो 20 वरती आली, साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा, ओके करा। पुढचा प्रश्न, B2 ते F2 सिलेक्ट करा। होम टॅब अलाइनमेंट ग्रुपचा वापर करून सेल्स मर्ज करा। B2 ते F2 ला मर्ज करायला सांगितलेलं आहे। शीट ओपन होईपर्यंत वाट पहा। B2 ते F2 सिलेक्ट करा आणि इथे मर्ज सेंटर आहे त्याच्यावरती जाऊन मर्ज करा। B2 ते F2 आणि इथे मर्ज, साईडला क्लिक, प्रश्न सबमिट, ओके। पुढचा प्रश्न आहे, डिस्प्ले करण्यात आलेल्या शीटमध्ये इन्सर्ट टॅब इलिस्ट्रेशन ग्रुप शेप्सचा वापर करून सेल E2 मध्ये रेक्टँगल शेप इन्सर्ट करायचा। E2 मध्ये रेक्टँगलचा शेप इन्सर्ट करायला सांगितलेला आहे। इथे E2 ऑलरेडी सिलेक्ट आहे, क्लिक करा, इन्सर्ट मध्ये या, इलिस्ट्रेशन ग्रुप मध्ये, इथे शेप्स, आणि त्याच्यामध्ये हा पण एक रेक्टँगल आहे आणि हा पण एक रेक्टँगल आहे। आता कुठला रेक्टँगल घेईल माहित नाहीये, इथे आपण ड्रॉ करून बघू। बघा, इन्सर्ट शेप्स, आता मी हा घेतलेला आहे, सबमिट नाही झाला तर मला हा रेक्टँगल घ्यावा लागेल। साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा। पुढचा प्रश्न, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये ग्रीन कलरचा रेक्टँगल शेप सिलेक्ट करा आणि फॉर्मॅट टॅब शेप स्टाईल ग्रुप शेप फिलचा वापर करून शेप फिल कलर ऑरेंज एसेंट टू लाइटर 40% मध्ये बदला।
ग्रीन कलरचा शेप सिलेक्ट करायचा आहे. फॉर्मॅट बघा, ह्याच्यावरती क्लिक करा. फॉर्मॅट, शेप फिल, त्याच्यामध्ये ऑरेंज असेंट 2 सांगितलेलं आहे. बघा ऑरेंज असेंट 2 कुठे आहे? हा गोल्ड आहे. ऑरेंज असेंट 2 मध्ये लाइटर 40% घ्यायचा आहे. शीटवरती क्लिक, फॉर्मॅट, शेप फिल, हा किती लाइटर बघा ऑरेंज एसेंट 2 लाइटर 40, त्याच्यावरती क्लिक करा. इथे शेपचा कलर चेंज झालेला दिसेल. साईडला क्लिक करून प्रश्न सबमिट करा. ओके, रिट्राय पडला हा प्रश्न. पुन्हा सोडवू. शेप सिलेक्ट करायचा आहे. फॉर्मॅट टॅब, शेप फिल इथला आहे का बघू आपण. आता इथे जो आहे त्याला बघा ऑरेंज एसेंट 2. आता इथे नावं वेगळी आहेत. जो त्यांनी सांगितलं आहे तो शेप फिलमधून सांगितलेला आहे, इथून सांगितलेला आहे. आणि आपण इथून योग्य तोच कलर घेतलेला आहे. इथं आहे ऑरेंज एसेंट 2 लाइटर 40, शेप फिलमध्ये हा कलर. आणि प्रश्न सबमिट करा. बरोबर आला बघा. सेम तीच पद्धत केली आपण. पुढचा प्रश्न, डिस्प्ले करण्यात आलेल्या शीटमध्ये C2 सप्टेंबर सिलेक्ट करा. होम टॅब अलाइनमेंट ग्रुपचा वापर करून ती मिडल अलाइन करा. इथं C2 मध्ये सप्टेंबर सिलेक्ट करायचं आहे आणि त्याला मिडल ही अलाइनमेंट द्यायची. इथं आहे मिडल अलाइनमेंट, इथे वरती. इथे क्लिक आणि इथे क्लिक, साईडला क्लिक आणि प्रश्न सबमिट. ओके करा. इथे आपले डू इट युअर सेल्फ संपलेले आहेत. SIMला क्लिक करा. एंड एक्झाम टाईप करा. कन्फर्मला क्लिक करा. ओके वरती क्लिक करा. पुढे प्रोसेस फुल सोडून घ्या. पुढे आहेत सिम्युलेशन क्वेश्चन. स्टार्ट करा. पहिला प्रश्न पहा. मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये सर्च बार भागात अकॅडमिक कॅलेंडर विथ फोटो टेम्पलेट शोधायचं आणि सर्च करायचं. इथे क्लिक करायचे. टेम्पलेट आलेले त्याच्यावरती क्लिक करून इथं क्रिएटला क्लिक करायचं. पुढचा प्रश्न, वर्कशीटच्या दर्शकांसाठी मजकूर वाचनीय असणे आवश्यक आहे म्हणून निवडलेल्या मजकुराचा फॉन्ट आकार बदलून एंटर स्कूल स्पोर्ट मीट 14 करा. आता इथे त्यांनी सिलेक्ट केले. इथून फक्त फॉन्ट साईज तुम्हाला चेंज करायचे, 14 करायला सांगितलेले. एस करा. एंड एक्झाम करा. कन्फर्म. ओके. पुढे आहेत सेशन कंप्लीशन टेस्ट. स्टार्ट करा. पहिला प्रश्न पहा. धनादेश आणि ठेवींच्या पावत्या यांच्या तळाशी असलेले क्रमांक वाचण्यासाठी बँकेमध्ये या रीडिंग डिव्हाइसचा उपयोग केला जातो. MICR पर्याय क्रमांक 1. OMR, OCR आणि MICR हे सर्व डॅश डॅशचे प्रकार आहेत. कॅरेक्टर्स अँड मार्क रेकग्निशन डिव्हाइस पर्याय क्रमांक 3. मॅग्नेटिक कार्डमध्ये कार्डचा रीडरशी प्रत्यक्ष संपर्क येण्याची शक्यता नसते, चूक. आणि OMR, OCR आणि MICR हे सर्व रेडिओ फ्रिक्वेन्सी कार्ड रीडरचे प्रकार आहेत, चूक. सबमिट करा. एस करा. एंड एक्झाम टाईप करा. कन्फर्म. ओके. अशा प्रकारे आपला सेशन नंबर 32 इथे संपलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण सेशन नंबर 33 पाहणार आहोत. तोपर्यंत आपण थांबूयात. धन्यवाद.